नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शिवपुराणात सांगितलेले भगवान शिवाचे काळी मिरीचे 10 तोडगे. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. नंबर 1. अमावास्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवाला 1 लोटा जलसोबत 5 काळी मिरी आणि 5 काळे तीळ शिवलिंगावर अर्पण करून घरी आल्यावर ओम क्लीन या मंत्राचा उच्चार करताना हातात काही काळी मिरी घेऊन घरातील सदस्यांच्या डोक्यावरून फिरवा आणि दक्षिण दिशेला फेकून द्या. असे केल्याने सर्व समस्या दूर होतात. नंबर 2. काळी मिरी शिवपुराणातील लिंग पुराणात काळी मिरी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. शिवलिंगाला काळी मिरी अर्पण केल्याने रोग दूर होतात. याने सुख समृद्धी प्राप्त होते. नंबर 3. आर्थिक संकट टाळण्यासाठी 5 ग्रॅम हिंगात 5 कापूर आणि 6 काळी मिरी मिसळून घट्ट पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट सकाळ संध्याकाळ घरातील शिवलिंगासमोर किंवा मंदिरातील शिवलिंगासमोर जाळावी. असे केल्याने घरातील आर्थिक विवंचना दूर होतात. नंबर 4. शिवाला वाहिलेले बेलपत्र त्यासोबत तिजोरीत एका कापडात 7 काळी मिरी आणि 1 नाणे बांधून ठेवा. या उपायाने तुमची तिजोरी नेहमी पैशाने भरलेली राहील. हा उपाय मंगळवारी केल्याने अधिक लाभ होतो. नंबर 5. जर तुम्ही काही विशेष कामासाठी घराबाहेर जात असाल तर घरातून बाहेर पडताना मुख्य दारावर काळी मिरी ठेवा. मग या काळ्या मिरीवर पाय ठेवा आणि घराबाहेर पडा. असे केल्याने काम पूर्ण होते. नंबर 6. दृष्टीदोष तसेच आर्थिक समस्या दूर करण्यासाठी 7-8 काळी मिरी घ्या. त्या घराच्या कोपऱ्यात दिव्यामध्ये ठेवा आणि त्या जाळून टाका. याशिवाय 5 ग्रॅम हिंग, 5 कापूर आणि 6 काळी मिरी एकत्र करून लहान गोळे बनवा आणि सकाळ संध्याकाळ घरात जाळा. यामुळे लाभ होईल. नंबर 7. जीवनात धनलाभासाठी काळ्या मिरचीचा उपयोग खूप महत्त्वाचा आहे. यासाठी काळ्या मिरीचे 5 दाणे घ्या. यानंतर डोक्यावर 7 वेळा ओवाळून निर्जन ठिकाणी उभे राहा आणि 4ही दिशांना 4 मिरीचे दाणे फेकून द्या. तसेच 5वी मिरी आकाशाकडे फेका. त्यानंतर मागे वळून न पाहता घरी परता. या उपायाने लाभ होतो. नंबर 8. ज्योतिषशास्त्रानुसार काळी मिरी ही शनिदेवाला दूर करण्यासाठी लाभदायी मानली जाते. काळी मिरीच्या उपायाने व्यक्तीच्या कुंडलीतून शनिदोष दूर होतो. यासाठी 7 काळी मिरी आणि काही नाणी एका काळ्या कपड्यात बांधा आणि मंदिरात ठेवा. या उपायाने तुम्हाला शनिदोषापासून मुक्ती मिळून घरात समृद्धी नांदेल. नंबर 9. अमावास्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी काळी मिरी घेऊन दक्षिण दिशेला ओम नमः शिवाय मंत्राचा उच्चार करत 5 काळी मिरी शिवलिंगावर अर्पण करून त्यानंतर बेलपत्र अर्पण करा. उरलेली काळी मिरी शिवलिंगावरून ओवाळून शत्रूचे नाव घेऊन दक्षिण दिशेला फेकून द्या. या उपायाने शत्रूचा त्रास कमी होतो. नंबर 10. जर घराची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर 7 किंवा 8 दाणे काळी मिरी घेऊन घराच्या किंवा शिवमंदिराच्या कोणत्याही एका कोपऱ्यात दिव्यात जाळून टाका. असे केल्याने आर्थिक स्थिती हळूहळू सुधारू लागते. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.